नमस्कार सगळ्यांना. तर आज आहे निवडणुकीचा निकाल. आज आहे 23 नोव्हेंबर. तुम्हाला माहिती आहे आज निवडणुकीचा निकाल आहे. तसंच मतमोजणीही चालू झालेली आहे. ठीक आहे. त्यामध्ये जर तुम्हाला बघायचं असेल, की किती मतं कोणाला पडतात, काय कुठली सरकार कुठल्या आघाडीवर आहे किंवा कोणाला जास्त मतं पडतात, ते सगळं तुम्हाला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल, तुम्ही आता फक्त मोबाईलवरच बघू शकता. तर कसं बघायचं मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला कुठेही टीव्ही लावायची गरज नाही, काही करायचं नाही. फक्त एका क्लिकवर एका मोबाईलवरच तुम्ही आता तुम्ही कुठेही असाल, तुमच्या कामाच्या ठिकाणी असाल, कुठे असाल, काही असाल, तुम्हाला फक्त मोबाईलवरनं आता तुम्हाला निकाल पाहायला मिळणार. तो कसा पाहायला मिळणार ते मी सांगते तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. तुम्हाला एकदम सगळी डिटेल जी आहे ती सगळी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे, की निकाल कसा बघायचा, कुठून बघायचा, लाईव्ह निकाल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला बघा काय आहे सविस्तर माहिती. तर तुम्हाला एक लिंक आहे. ठीक आहे. तुम्हाला बघा इथे एक लिंक दिसतीये का? मी सांगतो तुम्हाला ही लिंक. बघा, ही जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देणार आहे. तुम्हाला ती कॉपी पेस्ट करून कुठे टाकायची डायरेक्ट Chromeवर. ठीक आहे. Chromeवर टाकली की तुम्हाला असं येईल. जे पेज आहे ते ओपन होईल बघा. जनरल इलेक्शन टू असेंब्ली ट्रेंड्स नोव्हेंबर 24 हे जे आहे ते इलेक्शन आहे. ठीक आहे. आता बघा तुम्हाला इथं वेगवेगळ्या राज्याचे दिसतील. ठीक आहे. तर झारखंड दिसतंय बघा. झारखंड दिसतंय. तसेच तुम्हाला महाराष्ट्र पण दिसेल. आता तुम्हाला महाराष्ट्राचं बघायचं आहे. ठीक आहे. बघा इथे. हा महाराष्ट्राचं काय म्हणतात त्याला? हे आहे, डिटेल्स आहेत. ठीक आहे, की कुठल्या पार्टी बघा इथं कुठली पार्टीज बघा प्रत्येकाच्या पार्टीला त्याचे वोट्स किती पडलेत ते सगळं तुम्हाला इथे दिसत आहे. ठीक आहे. आता तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल, ठीक आहे, हे चेंज होत राहतात आकडे. त्यामुळे तुम्हाला डिटेल आता बघा तुम्हाला इथं ऑप्शन दिसतं डिटेल्स. तुम्हाला डिटेल्समध्ये जायचं आहे. त्याच्यावर क्लिक करायचं का डिटेल्समध्ये. तिथे गेल्यावर तुम्हाला काय आहे, तुम्हाला हे पेज ओपन होईल बघा. तुम्हाला इथं प्रत्येकाचं जे वोटिंग आहे ते दिसणार आहे. BJPचं वेगळं, NCPचं वेगळं. ठीक आहे. हे सगळं जे आहे ते तुम्हाला इथे दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही बघा नक्कीच. हे बघा आणि हे आकडे चेंज होतात. त्यामुळे तुम्ही फक्त जर रिफ्रेश केलं तर तुम्हाला हे सगळं जे आहे ते कळणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही ह्याच्यावर जा आणि तुम्हाला तसेच तुम्हाला जर पार्टी वाईज जर बघायचं असेल बघा इथं पार्टी वाईज पुढे गेलं तुम्ही थोडं खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पार्टी वाईज रिझल्ट पण दिसतील बघा. लीडिंग वगैरे सगळं काय प्रत्येकाचं शिवसेनाचं प्रत्येक शिवसेना म्हणजे प्रत्येक पार्टीचं भाजप, शिवसेना, काँग्रेस बघा इथे तुम्ही बघू शकता. तुम्हाला प्रत्येक पार्टीचे जे आहे ते वोटिंग दिसणार आहे. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला आता घरी बसल्या किंवा कुठेही जा तुम्ही कुठे फक्त तुमच्या एका छोट्याशा मोबाईलवरून तुम्ही आता निकाल पाहू शकता. तुम्हाला कळत असेल काय मी लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर तिथून तुम्ही लिंक घेऊ शकता आणि डायरेक्ट क्रोम तुमचं ओपन होईल. क्रोम ओपन झाल्यावर तुम्हाला माहिती आहे हे पेज ओपन होईल. हे पेज झाल्यावर तुम्हाला महाराष्ट्र बघायचं आहे, कुठल्या राज्याचं बघायचं, झारखंडचं पण आहे, महाराष्ट्राचं आहे. डिटेल्समध्ये जाऊन क्लिक करा. तुम्हाला प्रत्येक व्यवस्थित डिटेल दिसेल. प्रत्येकाचं वेगवेगळं जे आहे ते वोटिंग जे आहे ते दिसणार आहे. ठीक आहे. बघा इथं पार्टी वाईज म्हणजे तुम्हाला प्रत्येक पार्टीत बघायचं भाजपचं वेगळं, काँग्रेसचं वेगळं ते पण आहे. तसेच सरकारचं जे ऑलराऊंड आहे ते पण तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन बघा आणि फक्त रिफ्रेश करत राहा. तुम्हाला आकडे पण चेंज होत राहताना दिसतील. लवकरात लवकर जाऊन बघा. जेणेकरून तुम्हाला कळेल कुठली सत्ता येणार आहे, कुठलं काय येणार आहे. आपल्या महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे आजचा. जेणेकरून आपलं पुढचं भविष्य आहे, की आपल्या राज्याचं ते पण आपल्याला कळणार आहे काय असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन चेक करा आणि बघत राहा आपला रिझल्ट आणि कोण मुख्यमंत्री होईल काय सगळं तुम्हाला याच्यावर कळणार आहे. कारण ज्या पार्टी जास्त वोट्स होतील त्यांचा मुख्यमंत्री होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला बघणं खूप इंटरेस्टिंग राहील, की आज काय होणार आहे आपल्या राज्यासाठी, कुठला मुख्यमंत्री आपल्याला मिळणार आहे, कुठली सत्ता आपल्याकडे येणार आहे, हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. तर तुम्हाला कळलं नसेल कसं आहे, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला व्यवस्थित अजून एक व्हिडिओ बनवेल. पण तुम्हाला काय करायचं आहे, फक्त जी मी लिंक देणार आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार त्यामुळे टेन्शन घेऊ नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा माझ्या, तिथे लिंक असेल. त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लिंकवर क्लिक केलं की तुम्ही डायरेक्ट ह्या पेजवर ओपन व्हाल. ठीक आहे. हे पेज झालं. तुम्हाला जर महाराष्ट्राचं बघायचं असेल तर इथं बघा महाराष्ट्राचा रिझल्ट दिसतोय. तुम्ही डिटेल्सवर क्लिक केलं की तुम्हाला हे पेज ओपन होईल. ठीक आहे. हे पेजवर ते आकडे चेंज होत राहतील जेवढं जसं मतमोजणी होते तशी. ठीक आहे. नंतर तुम्हाला जर खाली स्क्रोल केलं ह्याच्या खाली बघा पार्टी वाईज रिझल्ट दिसते. पार्टी वाईज पण तुम्हाला रिझल्ट बघता येणार आहे. ठीक आहे. लीडिंग कोण आहे काय सगळं तुम्हाला बघता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला कळणार आहे की आता काय होणार आहे आपल्या राज्यात, कुठली सरकार येईल वगैरे. तर नक्की चेक करत राहा मोबाईलवर. तुम्हाला सांगितलं मी कसं बघायचं आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन नाही. तुम्ही जर कामावर असाल, कुठे बाहेर कुठे असाल, तुम्ही तुमच्या एका फोनवरनं तुम्ही तुमचं आता बघू शकता. त्यामुळे लवकर जाऊन बघा. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, त्या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.